तरी सुद्धा गोरक्षनाथाने लक्ष द्यायचं बंद केलं, तिच्याकडे लक्ष देण्यात गेलेले आहे. तेवढ्यामध्ये तिनं आणखीन थोडस साडी आहे ते वरी केलेले आपलं नग्न शरीर तिला दाखवायला चालू केलेलं आहे. तरीही गोरक्षनाथाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. इतकं निधन अक्र केलं, काहीही करून त्याला फसवायचा प्रयत्न केला, परंतु गोरक्षनाथाने तिच्याकडे कसलंही लक्ष दिलं नाही, त्या मोहामध्ये गवले नाही. म्हणून करता तिला शरम वाटली, लाज वाटली, आणि लाज वाटल्यानंतर तिने आपली मान खाली घालून तिथे बसलेली आहे. मग ती आकुले चित्ती श्रमोना राती झाली दिन बदला किरुतळे ते वर्तमान सर्व सांगून गेली. एवढं करून सुद्धा तिला काय झालेलं आहे, यश प्राप्त झालेलं नाही. गोरक्षनाथ तिथं फसलेले नाही, तिला सुद्धा श्रम वाटलेले आहे. आणि हा झालेला प्रकार सगळा किरुतळ्याला सांगितला की काही केलं पण गोरक्षनाथ काही फसत नाहीत असं तिला सांगितलेलं आहे. आवरी किरुतळा संपतीसी गोरक्ष दावी भलते मिसी रत्नमुक्त माणिक रासी श्रंगावादिया चाटा दिलिया है जान बिजे देवतन के. आणि असं करून काय केलेलं आहे किरुतळानं, आता हे डाव फसलेले आहेत. गोरक्षनाथ काही केल्यानं आपल्या हाती येत नाही, काही केलं तरी गोरक्षनाथ काय केलेलं आहे, निष्ठायचा प्रयत्न करत आहेत, या मोहामध्ये अडकत नाही. हे सगळा विषय सोडला आणि जे काही राज्यामध्ये जे काही अलंकार आहेत, धन आहे, त्या धनाचा लोभ त्याला लावलेला आहे, जेणेकरून त्यामध्ये तरी तो फसावा असं कोणा तिनं प्रयत्न केला. हरिदावोनी सदस्तिता म्हणे वसाहे तुझे जीविता चंद्र सूर्य अवरी पर्यंत बघिसिले पाडे सा. आणखीन गोरक्षनाथाला जवळ बोलावून घेतलेलं आहे आणि जवळ बोलावून घेऊन सांगितले की बाबा हे पुत्रा, तुझ्याशिवाय मला कोणी नाही आणि या राजाचा मालक तू आहे आणि हे राज्य जे आहे या राजाचा उपभोग घेण्यासाठी तू कार्यशील राहावं आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तू या राज्यावरती राज्य करशील असं त्याला सांगत आहे. ऐसे बोले किरुतळा परिहान मळे आशमळा जे मुक्ता लिंपिल्या काळेला श्वेतवर्ण सांदिला. हिनं परत प्रयत्न करून बघितलेले आहे, काही केलं तरी गोरक्षनाथीच्या हाती काही लागना गेलेला आहे आणि काय जरी केलं तरी काय करायला लागलेलं आहे, तिला तिथं अपयश यायला लागलेलं आहे. असं ती किरुतळ आपल्या मनामध्ये विचार करते, आता गोरक्षनाथ कसा फसवायचा. आयुष्या युक्ती प्रयुक्ती करिता निकट व्यक्ती झाली तत्वेता मग किरुतळेचे मोहे चिता नित्य हुंबाळा येत असे. इतकं प्रयत्न केला आपण याला गोरक्षनाथाला फसवण्यासाठी, परंतु गोरक्षनाथ आपल्या हाती लागत नाही असं तिला वाटलं आणि तिने मनामध्ये खंत केलेला आहे. मनामध्ये तिच्या इतकं भयंकर अवघड वाटत आहे, काही केलं तरी गोरक्षनाथ आपल्या हातून सुटत आहे असं तिच्या मनामध्ये विचार येत आहे. आणि शैले सेवकी पाहुणा दुखी होते तैसेची. एवढ्यामध्ये आता पुन्हा काय केलेलं आहे, मीनानाथाला जवळ बोलवलेलं आहे. मीनानाथाला जवळ घेतलं आणि डोळ्यामधून इतकं अश्रू आणलं की त्या अश्रूनं जणू काही खाली ओलं व्हावं असं तिच्या डोळ्यामधून अश्रू आलेले आहेत. आता नवीन प्रयत्न काय करते, मग त्या म्हणती ओ माय स्वामिनी आम्ही मोह गोरक्षा लागोनी तुम्ही चिंता कदापि म्हणे आणू नका महाराजा. हे माते, तू कुठलंही मनामध्ये शंका आणू नको. या मीनानाथाचं रक्षण करण्यासाठी आम्ही काय करू, त्याचं सदैव पाठीशी राहू, परंतु तू मनामध्ये कुठलाही द्वेष आणू नकोस असं तिला वचन देतो. ऐसे बोलनी शैल युवती किरुतळेसी समजाविती ऐसे बोलता दिन व्यक्ती प्रतिपदा असे.
तर असो आता काय केलेलं आहे तर मीनानाथाला जवळ घेतल्यानंतर दुसरी गोमीची भक्तीने काय केलेलं आहे, जे काय आपल्या सेविका होत्या त्या सेविकेला बोलवलं आणि सेविकेला बोलत असताना तिनं भयंकर असं दुःख झालं असं दाखवलेलं आहे. म्हणून त्या सेविका तयार झाल्या आणि काही करून आम्ही गोरक्षनाथाला तिथं फसवल्याशिवाय राहत नाही असं आश्वासन तिला दिलेलं आहे. मग त्या दिवशी आनंद महिमा गुढ्या उभारीला ग्रामो ग्रामा परिश्रंगार रूप प्रवाह शुद्धमा मचिंद्र युगे बुडाले. मग असं झाल्यानंतर तिथं काय केलेलं आहे, नगरीमध्ये आनंद झालेला आहे. आनंदामध्ये जे काही गुढ्या आहेत, गुढ्या उभा केलेल्या आहेत, सगळ्यांनी सण साजरा केलेला आहे आणि जे मचिंद्रनाथ आहे त्या मचिंद्रनाथाचा विचार त्यांनी घेतलेला आहे. कैसा आनंद कैसी पाठ निश्चिती कैसी गुढी शोक व्याव्रती सकळ ग्रामे शैल्या युवते मचिंद्र योगे हर हरल्या. आता कशाची गुढी आहे, कुठला सण आहे, कसला आनंद आहे, सगळ्यांना दुःख झालेलं आहे. फक्त उभारायच्या म्हणून गुढे उभारल्या, परंतु सगळ्याच्या मनामध्ये खंत वाटलेला आहे. आता गोरक्षनाथ मचिंद्रनाथाला नेल्याशिवाय राहत नाही, आपल्यावरती विघ्न आल्याशिवाय राहत नाही असं प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये आलेलं आहे. एक मैत्रिहानाते राजकारणी प्रतापवंते उदार धैर्य पर्वत दयाळ आगरा माये बोले. एक एक काय करायला गेले, स्त्री जी आहे हा राजा होता. राजानं काय केलेलं आहे, जे राज्य आहे ते व्यवस्थितपणाने चालवलेलं, आम्हाला कुठलंही त्याच्यात अडचण येऊन दिलेली नाही, कुठलाही काय केलेलं आहे, आम्हाला कुठलंही दुःख झालेलं नाही किंवा कोणापासून भीती झालेली नाही. म्हणून करता हा राजा होता, मचिंद्रनाथ होता, तोपर्यंत आम्ही बिनधास्त होतो असं बोलत आहे. एक मनती चांगुलपणा या पुढे उडीवा वाटे मदना कान नसनी सभास्थाना अर्का समान वाटतासे. जोपर्यंत मचिंद्रनाथ होते तोपर्यंत कुठलीही अडचण नव्हती, परंतु आता या स्त्री राज्यामध्ये हा पुरुषच नाही तर हे कसं वसाळपैकी दिसणार आहे असं प्रत्येक स्त्रिया बोलत आहेत. एक म्हणती आईसा पुरुषा दैवे लादला होता मास गोरक्ष विवशी आली त्यास गेहोनिया मेला जात असे. एक एक काय म्हणाले, बाबा चांगला जो हा मचिंद्रनाथ आला होता तोपर्यंत आम्हाला कुठलंही दुःख झालेलं नाही, राजाच्या जागेवरती ती शोभून दिसत होता, परंतु हा गोरक्षनाथ आलेला आहे, कुठून कसा आला आणि आमच्यावरती विघ्न टाकून चाललेला आहे, आम्हाला दुःखामध्ये टाकून चाललेला आहे, हे मचिंद्रनाथ घेऊन आता चाललेला आहे. आयुष्या परी बहुधा युक्ती गोरक्षाते शिला देती अहो मचिंद्रे अर्क ज्योती प्रती राहू ग्रहा भेटला. आणि इतकं समाधानामध्ये आमचं राज्य चालत होतं, परंतु आता ह्या गोरक्षनाथानं कुठून आला, कसा आला आणि त्याचा तपास करत इथं आला आणि आता हा जो काही आमचा पुरुष होता, राजा होता, तो राज्य घेऊन चाललेला आहे, आमच्यावरती आता विघ्न येणार आहे असं स्त्रिया बोलत आहेत. एक माहिती गोरक्षक गोरक्षक आम्हा भेटला यम देखा गोपाश घालून प्रत्यक्ष मचिंद्र प्राणे कसे. आणि आम्ही विचार केला की बाबा हा गोरक्ष नाही तर गोरक्ष फक्त नावाला आलेला आहे, परंतु आमच्याकडे यम आलेला आहे आणि जर काही यम देवानं या काय केलेलं आहे, मचिंद्रनाथाला कसं मोहामध्ये पाळलेलं आहे तसं या गोरक्षनाथानं मोहामध्ये पाळला आणि मचिंद्रनाथाला तो घेऊन चाललेला आहे. हा कोणी कडोनी आला मेला की आमच्या देशासी आला मचिंद्र मांगूस घेऊन चालला बलात्कारे तस्करा. की याला कुंकून आला आणि कसा आला आणि आमच्यामध्ये इथं राज्यामध्ये आलेला आहे आणि हा मचिंद्रनाथाला आता घेऊन चाललेला आहे. जसं काही चोर आहे आणि तो चोर एखादी वस्तू सहजासहजी घेऊन जावा असा हा मचिंद्रनाथ आता घेऊन जात आहे. एका मनती आदैव पुरणे आयुष्य लादले होते स्थाना त्या सुखासी लाट मारून जात आहे करंटा. आणि जोपर्यंत मचिंद्रनाथ होते तोवर आम्हाला कुठलंही काही शंका नव्हती, इतकं समाधानामध्ये राज्य चाललेलं होतं.
परंतु हा कुठून आलाय गोरक्षनाथ? आमच्या मुळावरती उठलेला आहे, आमचा राजा जो आहे, आणि ते सगळ्याचं जे काही सुख होतं ते सुख घेऊन चाललेलं आहे असं स्त्रिया बोलत आहेत. काय करीला भाग्यपणे घरोघरी भीक मागोला, त्या तुकड्याचे झाले स्मरण शरसांग आवडेना. अरे गोरक्षनाथा, तू कसला विचार करत आहे? इतकं सुखा समाधानामध्ये 5 पक्वान्न खायचं सोडून काय करायला लागलेलं आहे? तू याला घेऊन जाणार आहे आणि घरोघर भिक्षा मागणार आहे. जे चांगलं अन्न होतं ते सोडलं आणि शिळ तुकडं खाण्याची तुझी इच्छा झालेली आहे का? असं गोरक्षनाथाला स्त्रिया उत्तम चिरान्नभूषण सांडोनी करते चिंध्यालेपणा, महाल मार्या नावडे सदन सेवित कानन दैवे. इतकी चांगली स्वच्छ अशी कापड असणारे, रेशमाची कापड असणारे तुम्ही सोडलेले आहेत आणि आता काय करणार आहात तुम्ही? हातामध्ये जे काही जोडे आहेत ते जोडे घेणार, कुबडी फावडी घेणार आणि काठी वस्त्र तुम्ही घालणार आहात. अशा प्रकारे तुम्ही आता काय करणार? वनामध्ये फिरणार आहात असं गोरक्षनाथ पंढरनाथ भगवान की जय. नाही आता जात आहे 120 घ्या 120 घ्या. किती